आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। महापालिकेसाठी मराठी नामा अशा प्रकारचं शीर्षक या पत्रकार परिषदेला आम्ही दिलं आहे। तर हा सर्वसाधारणपणे निवडणुका होतात त्यावेळेला राजकीय पक्ष त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध करतात। गेल्या काही वर्षांमध्ये काही राजकीय पक्षांनी जाहीरनामा हा फार योग्य शब्द नाही किंवा जाहीरनाम्याची पूर्तता लोक करत नाहीत म्हणून आम्ही वचननामा करू अशा प्रकारचा शब्दही वापरलेला आहे। तर जाहीरनामा असेल वचननामा असेल या सगळ्याच्या पोटातली जी भूमिका आहे ती राजकीय पक्षांचं स्वतःचं म्हणणं त्या निवडणुकीच्या आगेमागे लोकांच्या पुढे नेणं हे आहे। आम्ही नागरी समाजाच्या चळवळीतले मराठीचं काम करणारे लोक आहोत आणि त्यामुळे आम्हाला या निवडणुकीच्या निमित्ताने आणि या निवडणुकीच्या म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नाही तर महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। जरी आपल्या सगळ्यांचं अधिक लक्ष मुंबई महानगरपालिकेवर केंद्रित झालेलं असलं तरी महाराष्ट्रातल्या इतर पालिकांचे प्रश्न सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत आणि स्थलांतराचा प्रश्न, मराठी माणसाच्या वंचिततेचा प्रश्न आणि मराठी माणसासमोर, मराठी भाषेसमोर, मराठी शाळांसमोर निर्माण झालेले प्रश्न या सगळ्या गोष्टी आता फक्त मुंबई शहरापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाही। तुम्ही ठाण्यात गेलात तर तुम्हाला हे ठाण्यामध्ये दिसेल, पुण्यात, नाशकात, नागपुरात सगळीकडे तुम्हाला हे दिसणार आहे। आणि म्हणून आम्ही परवा मराठीसाठी काम करणाऱ्या अनेकांना सोबत घेऊन एक मराठी नाम्याचा मसुदा लोकांच्या पुढे सादर केला आणि त्या मराठी नाम्याच्या मसुद्यामध्ये इतर लोकांकडनं गेल्या 2 दिवसामध्ये ज्या काही सूचना आल्या त्या सूचनांच्या आधारे हा मराठी नाम्याचा मसुदा अपडेट करून अद्ययावत करून आज आम्ही हा तुमच्या पुढे मांडतो आहोत। आता हा जो मसुदा आहे किंवा हे जे मराठी नाम्याचं पत्रक आम्ही आपल्याशी शेअर करतो आहोत हे माध्यमांच्या सहकार्याने खूप मोठ्या प्रमाणावर लोकांच्या पर्यंत गेलेलं आहे किंवा जात आहे। आज सकाळी आम्ही समाज माध्यमावरून म्हणजे मराठी अभ्यास केंद्राच्या समाज माध्यमावरून मराठी अभ्यास केंद्राच्या सोबत काम करणाऱ्या इतर व्यक्ती संस्थांच्या समाज माध्यमावरून आम्ही लोकांना अशी विनंती केली होती की हा मराठी नामा आम्ही लोकांच्या पुढे सादर करत आहोत, त्याला तुमचा पाठिंबा असेल तर कमेंट मध्ये तुम्ही पाठिंबा आहे असं म्हटलं तर आम्हाला त्याचा उपयोग होऊ शकेल। आता अशा प्रकारचा जो पाठिंबा आहे तो व्हर्च्युअल असतो, काही वेळेला लोक अंगठा दाखवतात, त्याच्यातून कृती निर्माण होतेच असं नाही, पण आज सकाळपासून काही हजार लोकांपर्यंत हा मराठी नामा पोहोचला आहे आणि 15 तारखेपर्यंत जेव्हा निवडणूक ही महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांची होईल त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात हा मराठी नामा राजकीय पक्षांच्या पुढे जाईल, त्याची चर्चा होईल आणि हा मराठी नामा महानगरपालिकांमध्ये ज्यांची कोणाची सत्ता येईल ते लोक सत्तेवर आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करतील का याबद्दल त्यांना बांधून घेण्याचा काही एक प्रयत्न या मराठी नाम्यातून आम्ही करतो। सुहास राणे आमच्या सोबत इथे यासाठी आहे की सुहास राणे आणि त्यांच्याबरोबर एक 15-20 लहान मोठ्या संघटनांना असं वाटलं की संयुक्त महाराष्ट्र समितीचा जसा प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला, राजकीय प्रयोग झाला, तशा प्रकारचा प्रयोग संयुक्त महाराष्ट्र आघाडीचा आपण करून पाहावा आणि सर्वसामान्य माणसांमधनं लोक उभे राहू शकतात का। आपल्याला असं दिसतंय की निवडणुका हा अत्यंत खर्चिक मामला झालेला आहे, 10-15 कोटी रुपये अगदी नगरसेवक होण्यासाठी लोकांना लागत आहेत। अशा वेळेला सर्वसामान्य घरातल्या 8 मराठी लोकांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं राहण्याचं ठरवलेलं आहे आणि अशा प्रकारच्या मराठी माणसांची भीड चेपावी, त्यांना एक प्रकारचं धाडस निर्माण व्हावं आणि केवळ धनदांडगे आणि गुंडपुंडांनीच राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ नये या प्रकारची धारणा निर्माण व्हावी आणि समाजात वाढावी यासाठी सुहास राणेंच्या सोबत आम्ही आहोत। जसं सुहास राणेंच्या सोबत आहोत तसं आम आदमी पार्टीच्या मध्ये काम करणाऱ्या प्रणाली राऊत प्रभाग क्रमांक 190 मधनं निवडणूक लढवत आहे, त्या माहीमच्या मराठी शाळेसाठी आमच्या बरोबर जे काही आम्ही संघर्ष करतोय त्या संघर्षामध्ये आमच्या सोबत आहे। जिथे कुठे ज्या कुठल्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मराठी माणसं आहेत आणि ही मराठी माणसं मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणसांचा रोजगार आणि महाराष्ट्राची अस्मिता याबद्दल केवळ प्रतिकात्मक नाही तर प्रत्यक्ष कृतीशील भूमिका घेणार आहे
त्या लोकांना आम्ही पाठिंबा देणार आहोत। याची दोन महत्वाची कारणं मी तुम्हाला सांगतो, ज्याचा उल्लेख काल परवाच्या आमच्या बातमीमध्ये पण आलेला आहे। काँग्रेस पक्षाने उत्तर भारतीयांसाठीचा जाहीरनामा 2 दिवसांपूर्वी प्रसिद्ध केला। आतापर्यंत काँग्रेस पक्षाला आपण उत्तर भारतीय धार्जिणा मानत होतो, पण काँग्रेस पक्षामध्ये एवढा निराधारपणा वाढलेला असेल की ते मराठी लोकांचा जाहीरनामा तयार करण्याच्या आधी उत्तर भारतीयांचा जाहीरनामा तयार करतील, इतकं त्यांना उत्तर भारतीयांचं प्रेम आलंय, कळवळा आलाय किंवा त्यांची भीड चेपली आहे। ही एक अत्यंत धोकादायक गोष्ट आहे। जर काँग्रेसने तसं केलं तर भारतीय जनता पक्ष आणखी 4 दिवसामध्ये जैन गुजराती मारवाड्यांसाठी जाहीरनामा करायला मागे पुढे पाहणार नाही, कदाचित छुप्या पद्धतीने तो अगोदरच झालेला असेल। हा एक मुद्दा। आणि दुसरं, कृपाशंकर सिंग नावाचा इसम जो आतापर्यंत काँग्रेसमधल्या दिल्लीतनं मुंबईत येणाऱ्या लोकांच्या बॅगा उचलण्याचं काम करत होता आणि इतर सेवा पुरवण्याचं काम करत होता, तो आता भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन स्वच्छ झालेला आहे आणि तो असं म्हणाला की आम्ही एवढे नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय माणूस मुंबई शहराचा महापौर होऊ शकेल। मुंबई शहर असेल, मीरा भाईंदर असेल, ठाणे असेल, या शहरांमध्ये एवढी मुजोरी उत्तर भारतीयांची वाढते। स्थलांतर मराठी लोक करत नाही तसं नाही, पण स्थलांतर केल्यानंतर मराठी लोक दुसऱ्या राज्यांवर ताबा मिळवण्याचा राजकीय प्रयत्न करत नाहीत। ही एक अत्यंत धोकादायक बाब आम्हाला वाटते आणि म्हणून आम्ही जे काम करतो आहोत, वारंवार आम्ही पत्रकार मित्रांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात 3ऱ्या भाषेच्या सक्ती विरोधातल्या आंदोलनाच्या दरम्यानही लोकांना हे सांगतो, हे विशिष्ट राजकीय पक्षाचं काम नाही, पण हे राजकीयच काम आहे। कारण भाषेचा संघर्ष हा मूलतः राजकीय आहे। त्यामुळे तुम्ही राजकीय कृतीपासून, राजकीय आंदोलनापासून अंगचोरपणा कराल आणि आम्ही फक्त एनजीओ चालवू, आम्ही फक्त नागरी समाजातलं काम करू, असं जर आपण करत राहिलो तर आत्ताच मराठी माणसाला परिघावर फेकलं गेलेलं आहे। आणखी 5-10 वर्ष आपण शांत राहिलो तर मुंबई शहर हे महाराष्ट्राचं भूतपूर्व शहर होण्याचा धोका आहे। याच्यात अजिबात अतिशयोक्ती नाही। म्हणजे पत्रकार परिषद आम्ही घेतोय, निवडणुका जवळ आल्यात, राजकीय पक्ष पण बोलतायत, तुमच्यापैकी जी कोणी मंडळी शहाणी सुरती मंडळी आहे, MMRचं वेगळं राज्य होण्याचा धोका अत्यंत जवळ आहे। 3री आणि 4थी मुंबई नावाची जी एक गोष्ट मंत्रालयात बसणाऱ्या इन्फ्रामॅनने आपल्या पुढे लादलेली आहे, त्यातनं ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे उत्तर भारतीयांची संख्या आणि गुजर मारवाड्यांचा पैसा वाढेल, मराठी माणूस परिघावर आधीच फेकला गेलाय, तो परिघाच्या बाहेरही फेकला जाईल आणि त्यातनं मराठी माणूस महाराष्ट्राचं फक्त विभाजन होणार नाही तर विदर्भ पण वेगळा होऊन त्रिभाजन होण्याचा आणि मराठवाड्याला ज्या पद्धतीने आपण वागवतो आहोत ते पाहता मराठवाड्यामध्ये सुद्धा स्वतंत्र राज्याची मागणी करणारी अनेक लोक आहेत। महाराष्ट्राच्या चिरफाळ्या होण्याचा धोका आहे। त्या धोक्यापासून दूर जाण्यासाठी आणि तो धोका रोखण्यासाठी हा महाराष्ट्राच्या वाढत्या शहरीकरणाची दखल घेणारा आणि तिथल्या मराठी माणसांची बाजू मांडणारा अशा प्रकारचा हा मराठीनामा आहे। तुम्हाला आता माझे सहकारी हा मराठीनामा तुमच्याकडे वितरित करतील। दरम्यानच्या काळात यातले काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मी तुमच्या पुढे सांगतो। पहिला जो भाग आहे तो महानगरपालिका निवडणुकीतल्या मतदारांच्या साठी आहे। आम्ही स्पष्टपणे असं म्हटलंय, राजकीय पक्ष आणि धर्म कोणताही असो, मराठी उमेदवारालाच मत द्या। याचा अर्थ मराठी मुसलमान, मराठी बौद्ध, मराठी ख्रिश्चन, गावगाड्यामध्ये रमलेला, गावगाड्यामध्ये ज्याचं बस्तान बसलेलं आहे असा मराठी जैन, या सर्व लोकांना आम्ही मराठी मानतो। मराठी माणसांमध्ये धर्माच्या आधारे भेदभाव करण्याचा जो एक वेडा चाळा गेली काही वर्ष महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत पद्धतीने होतो आहे तो आम्ही पूर्णतः नाकारतो। जिथे एकापेक्षा अधिक जास्त मराठी उमेदवार आहेत तिथं जो उमेदवार मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राची संस्कृती याला महत्व देणार आहे त्या उमेदवाराला प्राधान्य द्या। सार्वजनिक ठिकाणी मराठी नीट बोलू शकणाऱ्या आणि आवर्जून बोलणाऱ्या उमेदवाराला पसंती द्या। असे काही उमेदवार आपल्याकडे मराठी आडनावाचे आहेत
की जे असं म्हणतात मीरा भाईंदर मध्ये गेलं की आपोआप माझ्या तोंडातून हिंदी बाहेर यायला लागते, त्यांच्या तोंडातून हिंदी बाहेर येत असेल तर त्यांचं तोंड कायमचं राजकीय दृष्ट्या बंद करता येईल का, याचाही विचार मतदार म्हणून लोकांनी केला पाहिजे. निवडणुकीचा प्रचार प्रसार मराठीतून करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य द्या. तुम्ही गुजराती विभागामध्ये मतदारांसाठी आवाहन करत असाल, तुम्ही मुसलमानांना आवाहन करत असाल, महाराष्ट्रातला मुसलमान मग तो कोकणातला खास तो संभाजीनगर मधला असेल किंवा उत्तर भारतातनं मुंबईत आलेला मुसलमान असेल, त्यांची भाषा मराठी आहे. आणि हे मी म्हणत नाही, हमीद दलवाईच्या काळापासून हे म्हटलं गेलंय की महाराष्ट्रातल्या मुसलमानांची भाषा मराठी आहे. बाबासाहेबांनी दलितांना तुम्ही शिका असं म्हटलंय, इंग्रजीतूनच शिका असं म्हटलेलं नाही. आणि त्यामुळे आम्ही असं म्हणतो मराठीतून शिका, मराठी कारणासाठी संघर्ष करा आणि महाराष्ट्र धर्माची लढाई करा, या प्रकारची भावना आम्ही मांडतो. जे लोक स्थलांतरित असे उमेदवार आहेत, जे असे उमेदवार भाषिक सांस्कृतिक ओळख महाराष्ट्राची पुसून टाकण्याचा प्रयत्न करतायत, तो उमेदवार नाकारा. महानगरपालिका प्रशासनाशी आमचं काय भांडण चाललंय गेल्या काही महिन्यामध्ये आपण समाज माध्यमावर पाहिलंय. आमची मागणी आहे महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठी असायला पाहिजे. गेले काही दिवस भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी खान असेल का इथला महापौर अशा प्रकारची चर्चा सुरू केलेली आहे. मराठी बोलणारा कोकणातला आणि मराठवाड्यातला खान असेल आणि मराठी माणसांच्या हिताला प्राधान्य देणारा असेल तर तो खान आहे का कांबळे आहे का पवार आहे का जोशी आहे हे मॅटर करत नाही. आडनावाने मराठी असलेल्या माणसाला आमचा विरोध आहे, प्रत्यक्षामध्ये मराठी असलेल्या माणसाला पाठिंबा आहे. महानगरपालिकेच्या संकेतस्थळासह पालिकेचे सर्व प्रकारचे आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार, खरेदी आदेश मराठीतच उपलब्ध करून दिले पाहिजे. आता फक्त पहिलं पान मराठीमध्ये दिसतं, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की आपला सगळा मजकूर महापालिकेचा इंग्रजीमध्ये असतो. कारण महापालिकेच्या लवाड अधिकाऱ्यांना हे माहित आहे की लोक आतली पानं वाचायचे कष्ट घेत नाही. लोक फक्त पहिल्या पानाचा स्क्रीनशॉट घेतात आणि त्यांना वाटतं की आपलं ऐकून महापालिकेने मराठीत केलंय, तर ते पूर्णतः मराठीत होणं गरजेचं आहे. महापालिकेच्या हद्दीमधल्या दुकानांच्या पाट्या मराठीत नसणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई केली पाहिजे. आणि मराठीमध्ये पाट्या म्हणजे जसा कर्नाटकात नियम आहे, जसा देशातल्या इतर राज्यांमध्ये नियम आहे, मराठीतली पाटी एकूण पाटीच्या 60% आणि उरलेल्या 2 पाट्या तुम्हाला इंग्रजी आणि हिंदीतल्या करायच्या असतील तर त्या 20% करा, किंवा एकच भाषा करायची असेल तर 40% करा. पण मराठी पाटी सर्वात मोठी, सर्वात पुढे, सर्वात दर्शनी भागामध्ये असायला पाहिजे. आणि जे अधिकारी हे करणार नाही, कारण महानगरपालिकेच्या गुमास्ता विभागातल्या अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ल्याशिवाय या प्रकारची लबाडी पचू शकत नाही. महानगरपालिकेचे गुमास्ता विभागातले, आस्थापना विभागातले जे अधिकारी ह्याच्यात पैसे खात असतील त्यांना ते पैसे दंडात्न भरावे लागतील, इतका जबर दंड त्यांना केला गेला पाहिजे. मांसाहारावरून घर नाकारण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत. मांसाहारावरून घर मराठी बहुजनांना नाकारली जात आहेत असं नाही, प्रत्येक मराठी माणसाला नाकारले जात आहेत. आणि ती कोणाकडनं नाकारली जात आहेत? जे बाहेर जाऊन बार आणि रेस्टॉरंट मध्ये दारू पितायत आणि मटण आणि फिश खातायत, त्यांना त्यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या देरासरच्या परिसरामध्ये मराठी माणसांचा बाट लागतोय. तर ज्या सोसायट्यांमध्ये असं घडतंय त्या सोसायट्यांची पाणी आणि वीज कापून टाकलं पाहिजे. आता हे लोकांना असं वाटेल की हे मानवाधिकाराला धरून आहे की नाही, तर मानवाधिकाराला का धरून नाहीये, का धरून आहे? लोकांना त्यांच्या राज्यामध्ये घर न देणं हेच मुळात मानवाधिकाराला धरून नाही. जे लोक हे करतात त्या माणसांचा नीट बंदोबस्त केला पाहिजे. महानगरपालिकेच्या हद्दीतली रस्ते, चौक, बागा, क्रीडांगण, मैदान यांना मराठी व्यक्ती आणि मराठी संस्कृती यांच्या प्रतीकांची नावं द्यावी. महानगरपालिका हद्दीमध्ये मराठी भाषेवर जिथं कुठं अन्याय होत असेल तिथं प्रभागनिहाय मराठी दक्षता केंद्राची स्थापना करावी. विधिमंडळाची जशी राजभाषा समिती आहे
आणि आपल्यातल्या काही जुन्या मंडळींना माहिती असेल 2010 साली आम्ही केलेल्या आंदोलनानंतर विधिमंडळाची राजभाषा समिती शासनानं तयार केली आहे. तशाच प्रकारची राजभाषा समिती महानगरपालिकांचं कामकाज मराठीमधनं होतं का नाही हे तपासण्यासाठी मनपाची सर्व महानगरपालिकांची राजभाषा समिती स्थापन करावी. महानगरपालिकेचं सर्व महानगरपालिकांचं सार्वजनिक ठिकाणी त्यांना नीट दृश्यमान असं भाषेचं स्थान होईल या पद्धतीनं मराठीचा वापर ठळकपणाने व्हायला पाहिजे. साहित्य संघाने अमराठी लोकांना मराठी शिकवण्याची व्यवस्था केलेली आहे. व्यवस्था झालेली नाही असं नाही, अमराठी लोकांच्या मुजोरपणामुळे त्यांना मराठी शिकायचं नाहीये. त्यामुळे या शहरात आल्यानंतर 6 महिन्यात 1 वर्षात लोकांनी ती भाषा शिकल्याचं प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीवर असायला पाहिजे. तशा प्रकारच्या सोयी आजच्या घडीला शासनाच्या पातळीवर उपलब्ध आहेत आणि त्या अधिक वाढवता येतील. आणि त्या वाढवल्या तर अमराठी लोकांना मराठी शिकवणाऱ्या मराठी तरुणांना मराठी तरुणींना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे, रोजगार उपलब्ध होण्याची सोय आहे. तिसरा जो भाग आहे तो महानगरपालिकेतल्या संधी आणि प्राधान्याबद्दल आहे. काल वर्षा गायकवाडांना ज्या वेळेला हिंदी उत्तर भारतीयांसाठीच्या जाहीरनाम्याच्या बद्दल विचारणा केली तेव्हा त्या असं म्हणाल्या की उत्तर भारतीयांबद्दल आम्हाला कायमच आदर वाटत आलेला आहे, कायमच प्रेम वाटत आलेलं आहे. अशा प्रकारचं वाक्य वर्षा गायकवाड यांनी गेल्या 10 वर्षामध्ये धारावीतल्या मराठी लोकांबद्दल किंवा धारावीतल्या बौद्धांच्या बद्दल केल्याचं आमच्या ऐकिवात नाही. मग असा तुम्हाला काय पोळका आलेला आहे उत्तर भारतीयांचा की मराठी लोकांचा जाहीरनामा काढायच्या अगोदर तुम्हाला उत्तर भारतीयांचा जाहीरनामा काढावासा वाटतो. त्यांच्या त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी डिजिटल परवाने दिले जातील असा मुद्दा मांडला आहे. डिजिटल परवाने द्या, आणखी अत्यंतिक तंत्रज्ञानाचा वापर करून द्या, पण मराठी माणसांना परवाने द्या असं आमचं म्हणणं आहे. परराज्यीय नागरिकांना व्यवसाय परवाना देता व्यवसायामध्ये स्थानिक भूमिपुत्र आणि भूमिकन्या यांच्या सहभागाची अट घालावी. स्वतंत्रपणाने कोणालाही इथे उद्योग करता येणार नाही, सहभागाचीच अट अत्यंत आवश्यक आहे. आणि परराज्यीय नागरिकांना महापालिकेच्या हद्दीत व्यवसाय धंद्यांसाठी परवाने देताना मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक करावं. इथे आपल्या देशात या गोष्टी महाराष्ट्रासारख्या ठिकाणी लोक धाडसाने करत नाही म्हणून जगात या गोष्टी होत नाहीत असं नाही. जर्मनीत जाणाऱ्या लोकांना जर्मनच्या परीक्षा पास झाल्याशिवाय त्या शाळा तिथल्या व्यवस्थेत प्रवेश नाहीये. युरोप आणि अमेरिकेत ब्रिटन आणि अमेरिकेत जाणाऱ्या लोकांना टोफेलच्या परीक्षा दिल्याशिवाय त्या देशांमध्ये प्रवेश नाहीये. त्या सगळ्या गोष्टी योग्य आहेत असं म्हणणाऱ्या लोकांना ज्या वेळेला मागे दिवाकर रावतेंनी रिक्षाच्या परवान्यासाठी टॅक्सीच्या परवान्यासाठी लोकांना मराठी आलं पाहिजे असा आग्रह धरला तेव्हा लोकांचं असं म्हणणं पडलं पण का मराठी शिकायचं आहे. उलटा प्रश्न असा आहे की का मराठी शिकायचं नाही. महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही रोजगार कमावता, तुमच्या राज्यांमध्ये अत्यंतिक बकालीकरण आहे, तुमच्या राज्यांमध्ये कमालीचं जातकारण आहे, तुमच्या राज्यांमध्ये बायकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न जे राज्य सोडवतं, जो समाज सहिष्णुपणे तुम्हाला स्वीकारतो त्या राज्याची भाषा पण बोलायची नाही. एवढा मुजोरपणा लोकांमध्ये जर असेल तर त्यांनी शांतपणाने आपल्या राज्यामध्ये परत गेलं पाहिजे. म्हणजे मग तो जो स्पेस मोकळा होईल तो महाराष्ट्राच्या इतर भागातल्या स्थलांतरितांना वापरता येऊ शकेल. महानगरपालिकेच्या शाळांबद्दलचा मुद्दा सांगतो आणि मग शेवटचा मुद्दा आहे. महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या अनुदानित आणि गुणवत्तापूर्ण शाळा चालवणं ही महानगरपालिकेची प्राथमिकता आणि धोरण असल्याचं कृतीमधून सिद्ध करावं. आपल्यापैकी काही लोकांनी आम्ही कार्यकर्ते भूषण गगराणी यांना भेटायला गेलो, त्याचा व्हिडिओ कदाचित पाहिला असेल. त्या व्हिडिओमध्ये गगराणी असं म्हणतात की आम्ही गृह भेटी देतो, म्हणजे महानगरपालिकेचे लोक लोकांच्या घरी जातात आणि मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये या असं मुलांना आणि मुलांच्या पालकांना सांगतात. असं आपण क्षणभर गृहीत धरू की हे बरोबर आहे. एकीकडे तुम्ही 4 मुलांच्या घरी जाऊन गृहभेटी देताय, दुसरीकडे 400 मुलं ज्या शाळेत आहेत
ती शाळा तुम्ही ठरवून धोकादायक करून पाडून टाकता आणि मग त्या मुलांना 4 किलोमीटर अंतरावर पाठवता. म्हणजे थोडंसं बरं करायचं आणि बचकाभर वाईट करायचं, अशा प्रकारची प्रशासकीय लबाडी महानगरपालिका करते, जी लोकांच्या लक्षात आलेली आहे. दुसरं, आता महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई शहरात किंवा इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात अमराठी माध्यमाच्या शाळा महानगरपालिकांनी काढलेल्या आहेत. आपण खूप भाषिक सहिष्णुता दाखवली. तेलुगू शाळा आहे, कन्नड शाळा आहे, तमिळ शाळा आहे, मल्याळम शाळा आहे. भारतातल्या सगळ्या भाषांची सेवा करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर नाहीये. जेवढ्या तेलुगू शाळा आपण काढल्या, जेवढ्या कन्नड शाळा आपण काढल्या, त्याच्या 1% तरी मराठी शाळा आंध्र प्रदेशमध्ये आहेत का? हिंदी शाळा जेवढ्या आपण काढल्या, त्याच्या 1% तरी शाळा उत्तर भारतामध्ये आहेत का? खरं तर मराठी माध्यमाच्या शाळा उत्तर भारतात असण्याची गरज आहे. म्हणजे ते जरा नीट मराठी शिकतील आणि शिकून महाराष्ट्रात येतील. पण असं जर घडत नसेल तर इतर माध्यमांच्या शाळा सरकारने किंवा महानगरपालिकांनी काढू नये. मुंबई पब्लिक स्कूलच्या ज्या प्रयोगाबद्दल काल परवा वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात आलेली आहे, मुंबई महानगरपालिका ती जाहिरात करते. हा प्रयोग आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेला आहे आणि आम्ही उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली तेव्हा सुद्धा मुंबई पब्लिक स्कूलचा प्रयोग घातक आहे हे त्यांना समोरासमोर भेटून सांगितलेलं आहे. मुंबई पब्लिक स्कूलचा प्रयोग म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून SSC बोर्डाच्या इंग्रजी शाळा, CBSE, ICSE, IGCSE बोर्डाच्या इंग्रजी शाळा काढणं असा प्रयोग आहे. त्यातनं आणखी 5 वर्षांनी महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिकांमधून मराठी शाळा हद्दपार होतील. कारण जी वाईट गोष्ट मुंबईमध्ये सुरू होते त्या गोष्टींची पुनरावृत्ती राज्यातल्या इतर शहरांमध्ये होते. त्यामुळे ते थांबवलं पाहिजे. केंद्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळा काढायच्या असतील, CBSE, ICSE किंवा IGCSE, तर त्या मराठी माध्यमाच्याच काढल्या पाहिजेत. आणि जिथे शाळा धोकादायक वाटतायत तिथे नव्याने त्या शाळेची, जिथे शाळा उभारली जाणार आहे, पूर्णतः शाळाच उभारली गेली पाहिजे. त्या ठिकाणी व्यावसायिक किंवा निवासी गाळे कोणत्याही परिस्थितीमध्ये उभारले जाता कामा नये. आणि शालेय शिक्षणावर महानगरपालिकेचा जो काही निधी आहे तो निधी प्राधान्याने मराठी शाळांवरच खर्च झाला पाहिजे. आणि महानगरपालिकेच्या पायाभूत सुविधांबद्दलचे 2 मुद्दे सांगतो आणि थांबतो. परराज्यातून आलेल्या नागरिकांना त्यांचे सण उत्सव साजरे करण्याकरता महानगरपालिकेनं महाराष्ट्रातल्या सणांप्रमाणे सुविधा देण्याची गरज नाहीये. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्यांनी असं म्हटलंय की छठ पूजेच्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी ते घाट बांधून देणार आहे. रेल्वे स्टेशनवर आलेल्या लोकांच्या बसायची, उठायची आणि निवासाची, आरामाची व्यवस्था करणार आहे. हे सगळं जर काँग्रेसला करायचं असेल तर त्यांनी अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या बाहेर एखादा भूखंड घेऊन तिथे उत्तर भारतीयांच्या प्रेमापोटी हे करावं. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा उद्योग जर कोणी केला तर तो चालू दिला जाणार नाही. आणि शेवटी आजी आजोबा उद्यान हे सगळ्यांना कळणारं नाव आहे. त्यासाठी नाना नानी पार्क असं लिहिण्याची गरज नाही. अशा अनेक शब्दांचा वापर, अमराठी शब्दांचा वापर होतोय, तो तातडीनं थांबवावा. शेवटचा मुद्दा सांगतो. काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्षांना आम्ही पत्र लिहिणार आहोत. ते मराठीच्या आंदोलनामध्ये आमच्या बरोबर सहभागी झालेले आहेत. हर्षवर्धन सपकाळांची भूमिका वर्षा गायकवाड यांच्यासारखी बिंडोक असेल असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आज संध्याकाळी आम्ही त्यांना पत्र लिहू, पत्रकार परिषदेचा रेफरन्स देऊन या पद्धतीने तुमच्या पक्षाने केलेला उत्तर भारतीयांचा जाहीरनामा मागे घ्यावा आणि मराठी माणसांच्या संबंधातला जाहीरनामा मांडावा अशी विनंती करणार आहोत. तसं जर झालं नाही तर हा जो मुंबई प्रदेश काँग्रेसनं केलेला जाहीरनामा आहे तो त्याची होळी करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग राहणार नाही. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.